यंदा मुळातच पाऊस पडला तो 14 मेला पडला. 14 मेला अध्यक्ष महोदय पाऊसच इतका पडला की जिकडे तिकडे पाणी पाणी आणि पाणी आणि पाणी झालं. नदी नाले तमाम भरले, तमाम भरून गेले अध्यक्ष महोदय नदी नाले. कोकणामध्ये एकच पिकी शेती आहे, दुबार शेती नाही. सरकारने जरी खतं दिली, बियाणं दिली, सरकारने कितीही मदत केली तरी दुसऱ्यांदा कोकणामध्ये पेरणी होत नाही. पेरणी करायला चान्सच नाही. सरकारने कितीही मदत करायचं म्हटलं तरी सुद्धा कर्ज कोकणातले लोक घेतच नाही. त्यामुळे त्यांच्या हप्त्यांचं रिशेड्युलिंग वगैरे होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय यंदा कोकणामध्ये हे पाऊस अचानक पडला, नंतर 15 दिवस पाऊस गेला. थोडीशी पेरणी आम्ही केली नाही अशातला भाग नाही. माझी सुद्धा वेळेवर लावणी व्हायची, ती अजून लावणी झाली नाही. उद्यापासून मी जाणार आहे लावणीवर पुढचे 2-4 दिवस. हे नंतर अधिवेशन, नंतर बाकीचं सगळं. कारण मला माझी शेती नाहीये, दुसरं खायचं काय आणि शेतातलं मी धान्य खातोय सगळ्यांना माहिती. आणि म्हणून अध्यक्ष महोदय पेरणी करता म्हणून काहीही चान्स नाही त्याला. दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, कोकणामधला आंबा, काजू हे साधारण खऱ्या अर्थाने तो आंबा तो काहीतरी कल्टार बिल्टार सारखं वगैरे टाकून तो पिकवलेला आंबा असतो. पण जी पूर्वीची पिढीजात जी झाडं आहेत, वाडवडिलांनी पूर्वी जुनी लावलेली झाडं आहेत, या झाडांचा खरा ओरिजिनल आंबा कुठल्याही प्रकारचं खत न घालता, कुठल्याही प्रकारची फवारणी न करता जो आंबा पिकतो तो एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून आणि मेच्या पहिल्या आठवड्यापासून तो पिकायला लागतो. यंदा 14 मेलाच पाऊस पडला. आंबा जो होता नव्हता, मध्ये पाऊस पडला त्यामुळे त्याचा मोहर गेला, अतिउष्णता झाली म्हणून त्या मोहर करपला. आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्या आंबा बागायतदाराला सुद्धा आंबा मिळाला नाही. कोकणामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून आम्हाला 4 पैसे मिळतात, परंतु महिन्यामध्ये संपूर्णपणे ही रस्त्यातली जी सगळी व्यवस्था विस्कळीत झाली. त्यामुळे पर्यटक सुद्धा कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाऊ शकले नाही. तिथेही आमची अडचण झाली. अध्यक्ष महोदय आणखीन एक अडचण मोठी झाली, ती मासेमारांची अडचण झाली. मासेमारी साधारणपणे आपण सरकारी नियमाप्रमाणे 1 जूनला बंद करतो, परंतु 14 मेलाच उधाण आल्यामुळं, 14 मेलाच समुद्र खवळल्यामुळं, 14 मेलाच या ठिकाणी अवकाळी पाऊस पडल्यामुळं त्यांना त्यांच्या होड्या बाहेर काढाव्या लागल्या. आणि अध्यक्ष महोदय त्यांची मासेमारी सुद्धा बंद पडली. म्हणजे पर्यटन आपलं अडचणीत आलं, बागायतदार अडचणीत आला, शेतकरी अडचणीत आला, मच्छीमार देखील अडचणीत आला. आणि म्हणून त्याला पॅकेज दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय, पॅकेज दिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय रायगडमध्ये रब्बी पीक घेतलं जातं. रायगडमध्ये काही पावसाळी भात शेती होते. मी त्या एप्रिल-मे महिन्यामध्ये त्या रस्त्यानं जात असताना डोळ्यातून पाणी आलं. सगळं शेत पिवळं धम्मक पिकलेलं होतं. सगळ्या शेतामध्ये भात तयार होत, विदर्भातली भात म्हणतो, हे सगळं भात तयार होतं, धम्मक होती. वरून धो 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 पाऊस पडला. अध्यक्ष महोदय ते तयार झालेलं भात घेऊन जाणार कुठं, ते बाहेर काढणार कसं, त्याची कापणी करणार कशी, ते खाली कोसळल्यानंतर 3ऱ्या दिवसाला भात रुजतं, त्याला रुजतं अक्षरशः भात ते 3ऱ्या दिवशी. आणि म्हणून शेतकऱ्याने केलेली मेहनत त्याच्या डोळ्यात देखत त्या ठिकाणी पूर्णपणे नाश पावली. रायगडमध्ये सुद्धा ही परिस्थिती निर्माण झाली. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं, पेरू म्हटलं, बाकी सगळं धान म्हटलं, कांदा म्हटलं, असा जसा शेतकरी अडचणीत आला तशा पद्धतीनं अध्यक्ष महोदय कोकणातला शेतकरी सुद्धा फार अडचणीत. या ठिकाणी पॅकेज देण्याची गरज आहे. मी धन्यवाद देतो सरकारला की सरकारनं मध्यंतरी एक घोषणा जाहीर केली की आम्ही शेतीला, मत्स्यमारीला शेती व्यवसायाचा दर्जा दिला. आपण एक वेळेला सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर आणि स्वतः मत्स्य विकास राज्यमंत्री असताना सुद्धा आपण प्रयत्न हा करत होतो की या मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा द्यावा, शेतीचा दर्जा मिळावा, म्हणून आपण प्रयत्न करतो. तो सरकारने दिलं. मी सरकारचं अभिनंदन करतो. पण अजूनही त्याच्यामध्ये स्पष्टता नाही अध्यक्ष महोदय. तुम्ही त्या मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला म्हणजे काय केलं, त्याची काय स्पष्टता अजून कुठे दिसत नाही. त्या संदर्भातला GR निघालेला कुठे वाचनामध्ये येत नाही. ज्याच्या नावानं तुम्ही हे सगळे जाहीर करता, ठीक आहे, दुसऱ्याला चांगलं म्हणण्याची आपल्याकडे प्रवृत्तीच नाही. श्रेय तुम्हाला जरूर घ्या. आमच्या मच्छीमारांना त्याचा फायदा झाल्याचे कारण ज्या माणसाने कधी तो प्रश्न मांडले तर मी कधी ऐकलं सुद्धा नाही, त्याचं नाव सुद्धा ऐकलं नाही,
त्याच्या नावानं तुम्ही शेती, त्याच्या मागणीमुळं, त्याच्या पाठपुराव्यामुळं, त्याच्या भाषणामुळं, त्याच्यामुळं आम्ही त्याला मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला म्हणून तुम्ही जाहीर केलं, आम्हाला आनंद आहे. पण त्या धोरणासंदर्भामध्ये तुमच्यामध्ये स्पष्टता येण्याची गरज आहे आणि म्हणून ती स्पष्टता सुद्धा यावी अशा प्रकारची मी प्रयत्न या ठिकाणी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या बाबतीत काय म्हणतात, स्वतः मंत्री महोदय काय म्हणतात? मंत्री महोदय शेतकऱ्याबद्दल भाषा वापरत असताना काय वापरतात अध्यक्ष महोदय? त्या शेतकऱ्याच्या दुःखावर फुंकर घालण्याच्या ऐवजी, त्या शेतकऱ्याला दिलासा देण्याच्या ऐवजी, त्या शेतकऱ्याच्या पाठीवर मायेनं हात फिरवून लढ म्हणण्याच्या ऐवजी त्याची टिंगलटवाळी करणं, त्याची चेष्टा करणं, त्याची कुचेष्टा करणं, अशा पद्धतीनं चेष्टा करण्याचं काम हे स्वतः कृषी मंत्री करतायत. एक शेतकऱ्यांची चेष्टा करत असताना शेतकरी कर्जमाफीच्या पैशातून काय मुलीचे साखरपुडे करायचे आहेत काय? अरे शेतकऱ्यांना काय मुलीचे साखरपुडे करू नयेत का? शेतकऱ्यांना आपल्या मुलाबाळांचे मुलीबाळींच्या लग्नाची स्वप्न कधी बघू नयेत का? शेतकऱ्यांना कधी आपल्या मुलीबाळींचं लग्न हे विना विघ्न पार पडलं, विना कर्ज पार पडलं, न आत्महत्या पार पडलं आणि ते पडावं अशा प्रकारचं शेतकऱ्यांना स्वप्न कधी बघू नये का? अध्यक्ष महोदय विचार केला पाहिजे. लग्न करतात आजकाल भिकारी. नाही तुम्हाला द्यायचं बोलायला सांगितलं अध्यक्ष. अध्यक्षांच्याकडे आम्ही अशी परवानगी घेऊन आलो 4ला प्रस्ताव सुरू करत असताना माझं झाल्यानंतर इकडून 2 जण बोलतील. कंटिन्यू आपण खात्री करून घ्या, आम्ही काय म्हणतो असं नाही, खात्री करून घ्या म्हणजे स्वतः होते नाही श्री. आणि म्हणून अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांना ही स्वप्न कधी बघूच नाही का? अध्यक्ष महोदय सुखी संसाराची स्वप्न कधी शेतकऱ्यांना बघूच नाही. काय म्हणाले मंत्री? मंत्री म्हणाले आजकाल भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही. आम्ही शेतकऱ्याला 1 रुपयामध्ये पीक विमा योजना दिली. त्या पीक विमा योजनेचे कसे धिंडवडे निघाले सहकार मंत्री महोदय ते मी तुम्हाला आत्ता सांगितले. सरकारने त्यावेळेला 1 रुपयामध्ये आम्ही शेतकऱ्यांचा पीक विमा योजना दिली म्हणून सांगितलं आणि त्याच सरकारला याच सभागृहामध्ये कबूल करावं लागलं की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला, कंपन्यांचा फायदा झाला, शेतकऱ्यांचा फायदा झाला नाही. पण कंपन्यांना हप्ता जो गेला तो सरकारने दिला म्हणजे तो तुम्ही आम्ही नागरिकांनीच तो हप्ता दिलेला आहे. सरकार जी कोणी असलं तर त्या ठिकाणी असणारे मंत्री संत्री उद्या आम्ही काय ते काय खिशातून कोणी देत नाही, कोणी खिशातून देत नाही, जनतेच्याच खिशातून हे पैसे जातात. आणि म्हणून एका बाजूला स्वतः मंत्री सांगतात की या योजनेचा बोजवारा वाजला आणि दुसऱ्या बाजूला मंत्रीच चेष्टा करतात की 1 रुपया भिकारी घेत नाही, आम्ही सुद्धा 1 रुपयात तुम्हाला विमा देतो, अशा प्रकारची चेष्टा टीका करतात. अध्यक्ष महोदय जागेवर काय नाही, तुमच्या काय ढेकळाचा पंचनामा करायचा का? ही बोलण्याची सुद्धा मदार, ही मजल, ही वृत्ती आणि हे शब्द तोंडातून कसे येतात? एवढ्या करता येतात की अहंकार, एवढ्या करता येतात की सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखाची काही आम्हाला देणं नाही घेणं, अशाच लोकांच्या तोंडून असे शब्द येतात. काल इथे या सदनाचे सहकारी माझे बबनराव लोणीकरांनी खुलासा केला, आपण तो खुलासा स्वीकारला. काय म्हणतात काय या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे आमदार, तुम्हाला बूट, तुम्हाला चपला, कपडे माझ्या बापामुळे म्हणजे मोदी साहेबांच्यामुळे मिळतात, माझ्या बापामुळे तुम्हाला मिळतात. तुम्हाला पेरणीसाठी 6,000 रुपये माझ्या बापामुळे मिळतात. तुमच्या आईच्या अंगावरचं पातळ माझ्या बापामुळे मिळतं. तुमच्या बायकोच्या खात्यामध्ये पैसे, बहिणीच्या खात्यामध्ये पैसे माझ्या बापामुळे येतात. अध्यक्ष महोदय, सरकार काय 2014 पूर्वी या देशामध्ये सरकार नव्हती? 2014 पूर्वी या देशामध्ये सरकार नव्हती? 2014 नंतर सरकार आली, याच्या पुढे सुद्धा काही सरकार येणार नाहीयेत. ही लोकशाही आहे, ती अजरामर राहिली पाहिजे. याकरता म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी काम केलं पाहिजे, झटलं पाहिजे. आणि आमची सत्ता आहे, आम्ही त्या पक्षाचे पदाधिकारी आहोत, आम्ही त्या पक्षाचे आमदार खासदार आहोत, म्हणून अशा प्रकारची भाषा करून कोणाचा तरी उपमुर्द करण्याचा अधिकार आम्हाला कोणी दिला? अशा प्रकारचे शब्द आमच्या तोंडून कसे येऊ शकतात? शेवटी माणसानं मोठेपणा त्याच माणसाला शोभून दिसतो की ज्याच्यामध्ये नम्रता असली पाहिजे. अरे फळझाड, एवढं मोठं फळझाड याला लागतं, ज्या वेळेला ते बहरतं, त्याच्यावर अनेक फळं लागतात, त्यावेळेला ते फळझाड असं ताट उभं राहत नाही, ते फळझाड वाकतं, ते झुकतं.
याचा अर्थ त्या फळझाडाला सुद्धा, मुख्या फळझाडाला सुद्धा माहिती असतं की आज जरी मी फळांनी बहरलेला असेल तरी सुद्धा मला फुलं यावीत, मला फळं लागावीत, मी फुलांनी भरावं म्हणून कुणीतरी कोणाचे तरी हात माझ्याकरता राबलेले आहेत, कुणीतरी माझी मशागत केलेली आहे, कुणीतरी माझ्या बुंदामध्ये 4 खताचे दाणे टाकलेले आहेत, कुणीतरी झाडीवर पाणी मला माझ्या बुंदामध्ये टाकलंय म्हणून मी बहरलोय, म्हणून मी फळाफुलास आलोय. हे त्या मुक्या झाडाला कळतं, ते आमच्यासारख्या चालत्या बोलत्या माणसांना का कळू नये? कशा करता हा अहंकार? सत्तेमध्ये काय आपणच फक्त आलो की काय? यापूर्वी देखील अनेक लोक होऊन गेले, याच्यानंतर देखील होणार आहे. हे लक्षात ठेवा, तुम्ही हे लक्षात ठेवा. हे लक्षात आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे. म्हणून मी म्हटलं की लागत्या फळाच्या झाडाप्रमाणे सत्ताधाऱ्यांनी नम्र असलं पाहिजे. खोपडे सरकार, तुम्ही या सभागृहामध्ये इकडे पण बसत होतात, इकडे आम्हीही बसत होतो. इकडे नाताभाऊ खडसे होते, विरोधी पक्ष नेते, बरोबर आहे. बाजूला सुधीर भाऊ बसलेले असायचे, त्याच्या बाजूला गिरीश भाऊ बसलेले असायचे, त्याच्या बाजूला गिरीश भाऊ बापट बसलेले असायचे, बरोबर आहे. आणि देवेंद्रजी बसलेले असायचे, त्याच्या बाजूला गिरीश भाऊ बापट बसलेले असायचे. हे काँग्रेसवाले हे मंत्रिमंडळामध्ये होतो, आम्ही मंत्रिमंडळामध्ये होतो. मी सुद्धा कधी कधी एक्साइट व्हायचो. इतकं हे लोक बोलायचे, आज एक शब्द ऐकून घेत नाहीत तुम्ही. इतकं बोलायचे, सरकारला एवढे अस्वाद्य शब्द वापरायचे. शिवीगाळा शब्द मी वापरत नाही, मी अस्वाद्य वापरतोय. एवढे वापरायचे हे काँग्रेसवाले, हे मंत्री संत्री. एकदा असा कान आणि एकदा असा कान, बडबडायचं किती ते बडबडा. मी स्वतः असं म्हणायचो, अरे काय एवढं ऐकून घेता, कशा करता ऐकून घेता, काय काय ते बोलले. त्यावेळेला हेच लोक मला समजावून सांगायचे, हे जयंतराव बाजूला बसलेले आहेत, असू दे, आपण सत्तेमध्ये आहोत, आपल्याला अनेक ठिकाणी न्याय मागायला जागा आहे, आपल्याला अनेक ठिकाणी आपली कामं करून घ्यायला जागा आहे, आपल्याला सत्तेचा आधार आहे. त्यांना आधार कोणाचा आहे? किमान त्यांना बोलण्याचं समाधान सत्ताधाऱ्यांना मिळतंय, बोलू देत, आपण सत्ताधारी आहोत, आपण ऐकून घेतलं पाहिजे. हे लोक मला सांगत होते, हे लोक बोलत होते. समजून घ्या, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष याचं नातं कसं असलं पाहिजे. तुम्ही पण आपण एकत्रच काम केलेलं आहे. हसताय तुम्ही, ठीक आहे, परंतु आपण एकत्रच काम केलेलं आहे. हे सगळं आपण ऐकलंय. अनेक मंत्री आपण बघितले, अनेक मुख्यमंत्री बघितले, अनेक अध्यक्ष आम्ही बघितले, ना अशातला भाग नाही. पण अशा प्रकारची भाषा वापरण्याचा अहंकार, आणि मला त्यांना कोणीतरी झापलं, त्यांना कोणीतरी बडबडलं, त्यांना कोणीतरी तंबी दिली, त्यांना कोणीतरी सस्पेंड केलं, असं कुठं ऐकायला मिळालं नाही. पण नाना भाऊ नुसते तिथे डायसवर गेले, 1 मिनिटात सस्पेंड. 1 मिनिटात सस्पेंड तुम्ही केलं. कधी केलं? अध्यक्ष सातत्यानं मी आता जेव्हा बोलणं बरोबर नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात की नाना भाऊनी माफी मागितली पाहिजे, पण माफी अवधी सुद्धा आपण त्यांना दिला, माफी मागण्याचा अवधी सुद्धा दिला नाही. म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीत फक्त आणि फक्त भाषण करून पोट भरणार नाही. अध्यक्ष महोदय, भाषण करून पोट भरणार नाही. एक माझ्या कोकणातला आणखीन एक विषय मला मांडला पाहिजे. इथं मंत्री महोदय कोकणातले बसलेत, किती गांभीर्याने घेतात मला माहित नाही, पण ऐकतात बऱ्यापैकी माझं. आपण काजू बोर्ड काढण्याचा इथे घोषणा जाहीर केली आपल्या सरकारने. आपण गेल्या वर्षी काजू बिला प्रत्येक किलोच्या पाणीमागे 10 रुपये अनुदान द्यायचं घोषणा आपण केली. सहकार मंत्री, तुम्ही ऐकून घ्या, तुमच्या खात्याशी हा संबंधित विषय. सभागृहामध्ये उत्तरामध्ये सांगा तुम्ही. ते 10 रुपये कोकणाला किलो मागे देण्याची घोषणा केली, पण प्रत्यक्षपणे त्या संदर्भातला GR, त्या संदर्भातली ऑर्डर कधी गेली? काय मंत्रिमंडळामध्ये बसून करताय? ऑर्डर गेली जुलै महिन्यामध्ये. योगेशजी, जुलै महिन्यामध्ये गेली. आपली काजू जून महिन्यामध्ये राहते ना शिल्लक? मेच्या एंडलाच काजू संपून जातो ना. जुलै महिन्यामध्ये ऑर्डर गेली. ऑर्डर काय गेली की आम्ही किलोला 10 रुपये तुम्हाला अनुदान देणार आहोत, पण आम्हाला जीएसटीचं बिल द्या. जीएसटीचं बिल? अरे किरकोळीमध्ये भैयाना काजू लोक देतात, जीएसटीचं बिल देणार कुठं? तुमचा GR गेला याच्यामध्ये जुलैमध्ये, तुमची ऑर्डर गेली जुलैमध्ये, मे महिन्याच्या एंडलाच काजू सगळा संपला, आणि तो तुम्हाला बिल कुठलं देणार? आम्ही म्हटलं इकडचं तिकडचं बिल द्या, 2-10 पैसे तुम्हाला 4 पैसे मिळतील ते पदरात पाडा. ते म्हणले जीएसटीचं बिल पाहिजे. कुठून आणणार जीएसटीचं बिल?
किती पैसे दिलेत ते जाहीर करा. फसवी योजना, कोकणाकरता एकमेव असलेली योजना, दुसरी सिंदूर नसलेली योजना, तीही बंद झाली आहे. आता मत्स्य विकास मंत्री इथं या ठिकाणी नाही आहेत, त्यांचं माझे वैचारिक मतभेद जरूर असू शकतात, पण त्यांना मी भेटून सांगत असतो कोकणाकरता काय काय करा. तुम्ही मत्स्य शेती जाहीर केले, तुम्ही केले, तुम्हाला श्रेय देऊ द्या वर्ण देऊ दे तो भाग वेगळा, पण कोकणाकरता त्या मत्स्य शेती म्हणून त्याचं स्वरूप काय असणार त्या संदर्भामधली एकदा स्पष्टता या ठिकाणी येणं गरजेचं आहे. मच्छीमारांच्या घराखालच्या जमिनी नावावर करण्याकरता 10-11 वर्ष मीच घालवली, आता ती जी सुरुवात झालेली आहे त्याचीही पूर्तता करा. अध्यक्ष महोदय ही तुम्हाला विनंती करतो. आणि त्याचबरोबर आपण इथं सरकारची अवस्था काय आहे शेतकऱ्यांच्या प्रती, आणि ह्या राज्यामध्ये सरकारचं काय दिवाळं वाजलंय, आणि हा सरकार किती अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळतंय, त्याचाच एक रिपोर्ट आज लेखी स्वरूपामधला. अध्यक्ष महोदय तुम्ही पण प्रश्नावली हातामध्ये घ्या. आजच्याच प्रश्नावलीमध्ये सरकारनं लिखित स्वरूपामध्ये या ठिकाणी प्रश्न क्रमांक 29 या विकास ठाकरे आणि बाकीचे सदस्य आहेत त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला या ठिकाणी मंत्री महोदयांनी उत्तर दिलंय की होय राज्यात 1,82,433 कुपोषित बालकं आढळली. हे तुमच्या सरकारचं लिखित उत्तर आहे. ही तुमच्या सरकारची खरी वस्तुस्थिती आणि हे सरकारचं खरं रूप आणि स्वरूप आहे. तुम्ही बाहेर कितीही डांगोरा पिटा, कितीही मोठेपणा मारा, कितीही जाहिराती करा, कितीही कार्यक्रम करा, कितीही विरोधकांना अंडर एस्टिमेट करा, कितीही विरोधकांच्या योजना अडवून ठेवा, त्यांना विकासाला एकही रुपया देऊ नका, त्यांना ठाई वेटीस धरा, त्यांचं एकही काम करू नका, पण शेवटी ही बालकं जी आहेत ही राज्याची आहेत, ही तुमची आमची आहेत. तुम्ही राज्याचे ट्रस्टी आहात, तुम्ही राज्याचे मायबाप आहात. मायबाप सरकार म्हटलं जातं. मायबाप सरकारनं मायबाप या दोघांची भूमिका आणि जबाबदारी काय असते ही समजून, कर्तव्य काय असतात ही समजून घेण्याची गरज आहे. मी हे डिटेल्स मध्ये सांगत नाही, परंतु आपण स्वतःहून कबूल केलंय की राज्यात 1,82,443 कुपोषित बालकं आढळली असून बाकीची गंभीर बालकं 30,800 आहेत. सकाळी इथं आरोग्याच्या विषयावर बरेच प्रश्न झाले. आरोग्याच्या बाबतीत आम्ही सातत्यानं सांगत होतो की सगळे सभागृहातले सदस्य, कोणी एकटा असं मी म्हणत नाही, आणि म्हणून सातत्यानं सभागृह सांगत होतं की या राज्यातली आरोग्याचे 3-13 वाजलेले आहेत. त्याचं हे बोलकं उदाहरण आहे. आणि ह्या तुम्ही दिलेला लिखित स्वरूपाचा दस्तऐवज आहे, हा माझ्या हातातला दस्तऐवज नाही. आणि म्हणून यावरून हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात कसं आहे, हे सरकार स्वतःच्या लोकांकरता कसं काम करतंय आणि सर्वसामान्य माणसाकरता काम कसं करत नाही, त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. यापेक्षा फार काय मला बोलायची आवश्यकता वाटत नाही. आणि म्हणून 2-4 मुद्दे मी या ठिकाणी मांडले की आपण हेक्टरी 50,000 रुपयाची मदत ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करता करा. त्या रायगडमध्ये सगळं भिजलेलं भात, कोकणामध्ये त्या ठिकाणी न झालेली पेरणी, मासेमारी, पर्यटन व्यवसाय, फळबागा या उद्ध्वस्त झाल्या, त्यांना पॅकेज द्या. त्याचबरोबर केळी असतील, पेरू असतील, द्राक्ष असेल, डाळिंब असेल, धान असेल, कांदा असेल, अशा प्रकारची शेतकऱ्याची झालेलं वाटोळं, हे वाटोळं सुद्धा आपण सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून त्यांना मदत करा. राहता राहिला प्रश्न इथे या ठिकाणी थोडासा एक शेवटचा मुद्दा जो आम्ही मांडलेला आहे तो 12,000 रुपये शिपायांनी 10,000 रुपये तुटवूनच्या पगारामध्ये सगळे क्लास 3 क्लास 4 हे सगळं आउटसोर्सिंग, सगळा कर्मचारी वर्ग आउटसोर्सिंगचा. एका बाजूला मराठा समाजाला आरक्षण आम्ही देणार काय, ओबीसी मध्ये आम्ही कोण काय त्याच्यात दाखल करणार नाही, आणि 17 इतर जाती दाखल केल्या, 1% त्यांचा आम्ही करू देणार नाही. आम्ही जातीला आरक्षण मिळावं म्हणून म्हणतोय. आणि ज्या जातीचा शेवटच्या नोकऱ्या, या नोकऱ्या सरकारने पूर्णपणे संपवलेल्या आहेत. या नोकऱ्या सरकारने पूर्णपणे संपवलेल्या आहेत. या नोकऱ्या सगळ्या आउटसोर्सिंगच्या माध्यमातून सरकारने या ठिकाणी भरायचं काम सपाट्यानं सुरू केलेलं आहे. आणि म्हणून सगळ्यांनी सावध राहण्याची गरज आहे. हा सगळा फक्त या ठिकाणी ह्या बोटावरची थुंकी त्या बोटावर खेळवण्याचं काम सरकार करतंय. आणि म्हणून पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, सिक्युरिटी बोर्डाचे सुद्धा 3-13 वाजलेत.
आज सकाळी एक प्रश्न होता, त्या प्रश्नावर आपण जाऊ म्हणून विचार केला होता आपण, पण त्या प्रश्नापर्यंत आपण पोहोचलो नाही. माथाडी कामगारांच्या संदर्भातला प्रश्न होता. खरं सांगायला गेलं तर ज्या ठिकाणी आस्थापना असते त्या ठिकाणी माथाडी कामगार असला पाहिजे नियमाप्रमाणे. पण आमच्या कोकणामध्ये एवढा मोठा इंडस्ट्री एरिया आहे, एवढा मोठा इंडस्ट्री एरिया आहे. काय करतं काय माथाडी कामगार बोर्ड, काय करतं काय सिक्युरिटी बोर्ड? सिक्युरिटी बोर्डाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड घेतले पाहिजेत, परंतु प्रायव्हेट कुठली तरी एजन्सी नेमायचे, त्यांचे गार्ड घ्यायचे आणि आमच्या स्थानिक पोरणा किमान सिक्युरिटी गार्डचं सुद्धा काम जमणार नाही. असं कुठे झालंय? सिक्युरिटी गार्डचं सुद्धा ते काम जमू शकतं. आणि म्हणून सगळ्या बाबतीत सरकारनं सामान्य माणूस नजरेसमोर ठेवून आजपर्यंतची जी राज्य आम्ही बघितली तो कॉमन मॅन, सामान्य माणूस नजरेसमोर ठेवून योजना आखल्या गेल्या, नजरेसमोर ठेवून. आता अदानी, अंबानी अशा प्रकारचे लोक नजरेसमोर ठेवून योजना आखल्या जात आहेत, घोषणा मोठ्या मोठ्या केल्या जात आहेत. डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्टँडअप इन इंडिया, सिट डाऊन इंडिया वगैरे वगैरे. कुठं आहे सगळं? राज्यामध्ये आज किती पोरं बेकार आहेत, बेकारीची संख्या काय आहे याचा विचार आपण सर्वांनी मिळून करण्याची गरज आहे. आणि म्हणून सामान्य माणूस जगाबरोबर आपण गेलं पाहिजे, जगाबरोबर स्पर्धेमध्ये आपण उतरलं पाहिजे. जगाच्या बरोबरीने जायचं असेल तर जगातली प्रत्येक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण अडॉप्ट केली पाहिजे, याच्याशी काही दुमत असण्याचं कारण नाही. पण हे करत असताना सामान्य माणूस काय करणार, सामान्य माणसाचं काय होणार, सामान्य माणसाचं राडघाडगं, संसाराचं राडघाडगं कसं चालणार याचा विचार जर करायचा असेल तर शेतकऱ्याच्या मागे तुम्हाला उभं राहावं लागेल, कामगाराच्या मागे तुम्हाला उभं राहावं लागेल. अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना, यानंतर माझे सहकारी या ठिकाणी बोलणारच आहेत. 2024 मध्ये 3588 मृत्यू झाले, 20 वर्षात जवळजवळ 72,000 मृत्यू झाले. त्या संदर्भामध्ये सुदैवाने मी त्याच्यात मोठेपणा सांगत नाही की ज्या कोकणाचं आम्ही प्रतिनिधित्व करतो त्या कोकणामध्ये ही आत्महत्या करण्याची वगैरे काही लागण अद्यापपर्यंत लागलेली नाही. पण योगेशजी, तुम्ही गृह राज्यमंत्री आहात, तुम्ही माहिती घ्या, आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा, सिंधुदुर्गामध्ये सुद्धा एखादी घटना घडली असं माझ्या वाचनात आहे, मी कन्फर्म नाही, परंतु आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा यंदा 3-4 आत्महत्या झाल्या. त्या 3-4 सुद्धा जसं इकडच्या भागामध्ये तसंच त्या भागामध्ये आपल्याकडे हताश होऊन खिशामध्ये पत्र लिहून ठेवलं की कर्जबाजारीपणामुळं, शिक्षण घेऊन नोकरी नसल्यामुळं, शिक्षण घेऊन लग्न कार्य होत नसल्यामुळं, शिक्षण घेऊन मी माझ्या आई वडिलांना कुठेही मदत करू शकत नसल्यामुळं मी आत्महत्या करतोय. अशा 3-4 आत्महत्या सुद्धा आपल्याकडे झालेल्या आहेत. मी त्या आत्महत्या झाल्या असं अजूनही म्हणायला तयार नाही, पण तरी सुद्धा गृहराज्यमंत्री आहात, माहिती घ्या, तुमची ही जबाबदारी बनते की अशा पद्धतीने जर कोणतरी निराश होऊन, हताश होऊन जर या निर्णयाप्रत जात असेल तर आपल्याला समाज प्रबोधन करावं लागेल. आपल्याला त्या ठिकाणी तू अशा पद्धतीने आत्महत्या करू नकोस. जीवनामध्ये संघर्ष अनेकांच्या वाट्याला येतो का आपल्याच वाट्याला येतो अशातला भाग नाही, तो संघर्ष आपण करू, परंतु असं सहजासहजी त्या संघर्षाच्या पुढे आपण गुडघे टेकून आत्महत्या करणार नाही, हा आत्मविश्वास त्याच्या मनामध्ये जागवावा लागेल. आणि म्हणून ही जबाबदारी आपली आहे. आपण केवळ राजकारणाकरता एकमेकांवर आरोप टीका करणं त्या तेवढ्या पैशा ठीक आहेत, पण कायमस्वरूपी त्याच्यात अडकून पडू नका. तरुण आहात, तुम्हाला जर भवितव्य तुमचं घडवायचं असेल तर ह्या ठिकाणी आरोपातून तुमचं काही भवितव्य घडण्यातलं नाही. मी तुम्हाला आजच सांगून टाकतो, काहीतरी विधायक काम करा, चांगलं काम करा, जे आपल्या कोकणाच्या फायद्याचं आहे, आपल्या कोकणाच्या हिताचं आहे. राज्याचे तुम्ही मंत्री आहात हे मला माहितीच आहे, पण आता मंत्री राज्याचा कुठला कपाळातला राहिलाय, आता जिल्ह्यातला सुद्धा मंत्री राहिला नाही, आता स्वतःच्या मतदारसंघातच मंत्री राहिलाय प्रत्येक जण. हा प्रत्येकाला अनुभव असेल आणि म्हणून तुम्ही सुद्धा त्या संदर्भामध्ये विचार करावा, अशा प्रकारची विनंती. आणि ह्या 293च्या माध्यमातून या सरकारनं अहंकार सोडावा, मुजोरी सोडावी, शेतकऱ्यांचा उपमर्द करणं सोडावं, शेतकऱ्यांना नांगराला जुंपण्याचं पाप या सरकारनं करू नये, शेतकऱ्यांना मदत करावी आणि शेतकऱ्यांचे आशीर्वाद घ्यावेत, अशा प्रकारचा आग्रह करून मी माझे विचार थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सदस्य गोपी